नमस्कार. आपल्या समोर आहे तीर्थयात. तीर्थयातने 10वी बोर्ड परीक्षेमध्ये अधिक सन्मानजनक स्कोर केलेला आहे. त्याचं रहस्य काय आहे त्याच्या मागचं आपण जाणून घेऊया त्याच्याकडनं. तर सर्वप्रथम तीर्थयात तुझं संपूर्ण जीनियस प्रोग्राम तर्फे खूप खूप अभिनंदन. त्यासोबतच तीर्थयातचे बाबा सुद्धा आपल्या समोर आहेत, त्यांचं सुद्धा सर मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि तीर्थयात मला तुला हे विचारायचं, तुझी स्कूल कोणती होती बेटा? ज्ञानमाता हायस्कूल. ज्ञानमाता हायस्कूल. मला सांग, आता 9th मध्ये तुझे पर्सेंटेज किती होते साधारण? 82 भेटले होते. 82 पर्यंत होता. आणि आता बोर्ड एक्झाम मध्ये किती मिळाले तुला? 93 भेटला. 93% मिळाले. आणि 93 हा एक जादुई आकडा आहे बघा. 82 पासून 93 पर्यंत पोहोचलेला आहे. आणि या यशाचं रहस्य जिनियसच्या माध्यमाने वर्षभर याने सेल्फ स्टडी केलेली आहे, स्वयंअध्ययन केलेलं आहे. त्याचं फलित म्हणून एवढे पर्सेंटेज, आज जादुई आकडा त्याने मिळवलेला आहे. तर मला एवढं विचारायचं आहे तुला की सुरुवातीला जेव्हा ओपन बुक टेस्ट तू पेपर सोडवत होता, त्याचा तुला काय फायदा झाला परीक्षेमध्ये? अक्षर वगैरे सुधारले माझे. मला एक पेपर कसा सोडवायचा, कसा प्रेझेंट करायचा ते समजलं. अरे वा. टीचर्सच्या चेकिंग म्हणून कशी बोर्ड मध्ये चेकिंग होते, तर आपण कुठे कुठे चुकतो ते सगळं सुधारणा वगैरे करायचं कसं ते मला तेव्हा त्या पेपर्स मधून कळलं. अरे वा, चला पाहिजे, त्याचा एक फायदा झाला. मला सांग, जेव्हा पेपर चेकिंगला जात होते आणि पेपर चेक करून येत होते, त्याच्यामध्ये ज्या चुका लिहून येत होत्या, त्याचा काही तुला फायदा झाला असं वाटतं का? हो, खूप. काऊन की मग त्या चुका दुसऱ्या वेळेस सुधारणा करण्यात येत होत्या माझ्याकडून. मग कसं दुसऱ्या वेळेस मला ते नव्हतं म्हणजे लक्षात येत होतं की ते आपलं चुकलं होतं, ते आपण सुधारायला पाहिजे. बरोबर, म्हणजे त्या चुका हळूहळू दुरुस्त झाल्या. पण जेव्हा काउन्सिलर काउन्सिलिंग करण्याकरता येत होते, त्या काउन्सिलिंगचा तुला काही फायदा झाला असं वाटतं का? हो, खूप. काऊन की एक तर त्यांच्यासोबत बोलायला मिळत होतं. राईट. एक थोडस मनात काय आहे आणि कोणते कोणते साधारणतः प्रश्न पण राहतात, कसं बोर्डाचे पेपर कसे चेक होतात काय, तर ते त्यांना मला मार्गदर्शन खूप छान प्रकारे केलं. काही पण कोणते पण डाऊट्स असले अभ्यासा रिलेटेड, कशा पण रिलेटेड, त्यांनी मला एकदम प्रॉपर गायडन्स केलं. ओके. त्याप्रमाणे मला त्याचा फायदा नक्कीच झालाय. बरं, मला तुला विचारायचं आहे की जीनियस हा प्रोग्राम जेव्हा घरपोच होतो, तर त्याचं तुला वेगळं पण काय जाणवलं थोडस, असं काय वाटतं? घरपोच म्हणजे अजून त्यांचा फायदा यायचा की आपल्याला कुठे जायचं काम नव्हतं पडत. राईट राईट. डायरेक्ट घरीच सर येत होते, त्यामुळे मी बसायचो आणि सगळं गायडन्स वगैरे तिथेच व्हायचं. होत होता. बरं, प्री लाईव्ह एक्झाम जी तुला सेंटरवरची परीक्षा आपण घेतो बोर्डासारखी प्री लाईव्ह एक्झाम, त्याचा तुला काय फायदा झाला असं वाटतं? त्याचा तर खूपच. काऊन की एक तर बोर्डच्या वेळेस ते टेन्शन असं राहते की त्याच्यात तो माहोल मध्ये आपण कसं बसणार. एक त्याची सवय झाली होती, ते हॉल तिकीट्स वगैरे कसं प्रेझेंट करायचं, कसं लिहायचं, ते आधीपासून माहित पडलं होतं. त्यामुळे ते सांभाळणं तिथे ते सिच्युएशन मध्ये न बर्डन येता छानपैकी पेपर सोडवण्यात असं मला त्याची खूप मदत झाली. बरोबर, म्हणजे बोर्डाची भीती निघून गेली. चला, व्हेरी गुड. मला एवढं विचारायचं आहे तुला की बाई, इतरही विद्यार्थ्यांनी जीनियस प्रोग्राम लावावा का? तू काय सांगशील त्या? बिलकुल लावावा. कारण की एकतर आपल्याला आपलं किती कॅपेबिलिटी आहे, आपण किती काही करू शकतो ते आपल्याला थोडं आधीच माहिती पडून जाते. आणि एक ते प्री लाईफ ची जी एक्झाम राहते, सेंटरवर जाऊन हॉल तिकीट वगैरे भेटते, ते खूप फायद्याचं आहे. कारण की आपल्याला ते बर्डन आपलं मॅनेज करणं जमते. राईट. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे जीनियस लावावं. आणि त्याचं पेपर्स रोज जे सॉल्व्ह करतो, एक आपल्याला रोजच्या अभ्यासाची सवय पण पडते, सवय लागून जाते. हे सगळ्यात महत्वाची आहे. सवय लावण्याचं काम जीनियसच्या माध्यमाने होते. खूप छान पर्सेंटेज तू 10वी बोर्ड परीक्षेमध्ये घेतलेला आहे. 93% हा अतिशय महत्वपूर्ण आकडा तू गाठलेला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जीनियस परिवारातर्फे तुझं खूप खूप अभिनंदन. आणि पुढील यशस्वी भविष्याकरता तुला जीनियस परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. चला, बेस्ट ऑफ एफर्ट्स.